नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गाईला ताप आला तर काय करावे आणि कोणती काळजी घ्यावी। सर्वात आधी गाईला ताप आला आहे हे कसे ओळखायचे ते पाहू। गाईला ताप आला तर ती चारा कमी खाते, अंग खूप गरम वाटते, ती सुस्त उभी राहते आणि कधीकधी दूध देखील कमी देते। काही वेळा नाक कोरडे होते आणि जनावर शांत बसू राहते। अशा प्रकारची लक्षणे दिसली तर सर्वात आधी गाईला सावलीत आणि स्वच्छ ठिकाणी ठेवणे गरजेचे असते। तिला पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे आणि जास्त उकाडा असेल तर शरीरावर थंड हलक्या हाताचा सेक दिला तर शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते। काही वेळा पशुवैद्य ताप आणि वेदना कमी करण्यासाठी मेलोनेक्स प्लस बोलस सारखी औषधे वापरतात। हे औषध जनावरांच्या ताप आणि वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते असे सामान्यतः सांगितले जाते। मेलोनेक्स प्लस बोलस आपणाला मी दाखवत आहे। हे बघा, मेलोनेक्स प्लस बोलस यामध्ये मेलोक्झिकॅम व पॅरासिटामॉल हे कंटेंट असतात। काही वेळा पशुवैद्य ताप आणि वेदना कमी करण्यासाठी मेलोनेक्स प्लस बोलस वापरतात, पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही औषध आपल्या मनाने देऊ नये। प्रत्येक जनावराची तब्येत, वजन आणि आजार वेगळा असू शकतात, त्यामुळे औषध देण्यापूर्वी जवळच्या पशुवैद्यकांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे। घरगुती उपाय म्हणून गाईला स्वच्छ पाणी पाजणे, हिरवा चारा देणे आणि तिला आराम मिळेल अशा ठिकाणी ठेवणे खूप उपयोगी ठरते। जनावर जास्त कामाचा ताण देऊ नये। जर ताप जास्त वेळ राहिला, जनावर चारा खाणे बंद केले आणि इतर कोणतीही लक्षणे दिसली, लगेच पशुवैद्यकांना दाखवणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती फक्त आणि फक्त सामान्य आणि शैक्षणिक उद्देशासाठी दिली आहे। कोणतेही औषध वापरण्यापूर्वी पशुवैद्यकांचा सल्ला जरूर घ्या। जर तुम्हाला शेती आणि पशु आरोग्याबद्दल अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।